रस्त्यावरचं नाटक आमचं पथनाट्याला म्हणतात हो. रस्त्यावरचं नाटक आमचं पथनाट्याला म्हणतात हो. आणि रसिक जणांना वंदन करूनी, रसिक जणांना वंदन करूनी सुरुवात आम्ही करतोय र. जी जी र जी माझा राजा र तू, माझा सर्जा र तू. काय तुमच्याकडे जाणं नसतं? अरे तुम्ही करता तरी काय मग? तुम्हाला मैदान नाही? पण तुमची प्रार्थना होते तरी कुठं? प्रार्थना म्हणजे? प्रार्थना म्हणजे प्रेयर. ओ प्रेयर. ती तर आमच्या क्लासरूम मध्ये होते आणि ती पण इंग्लिश मध्ये. का तुमच्या मराठी नाही शिकवत? शिकवतात ना, पण मी आणि माझ्या फ्रेंडनी ती ऑप्शनला ठेवली आहे. आणि आमच्या मॅडम म्हणतात सर्व्हायवल ऑफ द फिटिस्टच्या नुसार मराठी ही खूप आउटडेटेड लँग्वेज आहे. हो, आणि माझे मॉम डॅड पण म्हणतात मराठी खूप चीप लँग्वेज आहे आणि इंग्लिश खूप स्टँडर्ड लँग्वेज आहे. माझ्या मराठीचे काय बोलू कौतुके, अमृतातही पैसा जिंके असं म्हणत माझ्या ज्ञानोबा बावळीने मराठी भाषेची स्पर्धा अमृताशी केली. नुसती केलीच नाही तर ती जिंकली सुद्धा. होय ती जिंकली सुद्धा. मंडळी आजकालच्या गावाकडची शहराकडची मंडळी आपल्या मराठी भाषेला आउटडेटेड भाषा म्हणते. खरंच आपली मराठी भाषा आउटडेटेड आहे का? खरं तर हे मला जगाच्या शांततेचा विचार आपल्या मराठी भाषेतूनच रचला गेला होता. अरे मंडळी एवढंच सांगायचं. संत नामदेव, संत तुकाराम, बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे या सगळ्या साहित्याने आपली मराठी भाषा रचली व ती वाढवली सुद्धा. मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते. घरात आपण तासनतास मोबाईल पाहत असतो, त्यावेळेस आपण एक कधी मराठी पुस्तक वाचले का? मराठी साहित्य ही फक्त गुण मिळवण्यासाठी नाही तर ते माणसं घडवण्यासाठी सुद्धा असतं. पुस्तके आपल्याला वाचायला शिकवतात, समाजात जगायला शिकवतात. अरे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आजकालची पिढी ती बघायची काय, वाचत काय, बघत सुद्धा नाही. अरे मम्मी डॅडच्या युगात पुरं आईबाप विसरली. आणि संतांची अमृतवाणी त्यांच्या घरात पोरकी झाली. सुंदर माझे जाते ग फिरवते बहुतेकी, सुंदर माझे जाते ग फिरवते बहुतेकी, गोव्या गाव कौतुकी रे बा विठ्ठला, 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 सासू आणि सासरा धीरतो तिसरा, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, गोव्या गाव व्रतारा रे बा विठ्ठला, गोव्या गाव व्रतारा रे बा विठ्ठला. आणखी जेवायला पोरग उपाशी माझं. हो आले सासूबाई. आता कसली पिढा आणली घरात काय लवकर. अरे काय होतंय तुला सारखं? आवड त्याला सारखं होतं सासूबाई. काय गोड बातमी आहे का काय? हो, होते. अरे सम्या काय म्हणते ती गोड बातमी आहे? कसली गोड बातमी? अरे तू बाप होणार बाप. मी बाप होणार. मी बाप होणार. सम्या तुला सांगते घरात वंशाचा दिवस आला पाहिजे.
करू आपल्या घरात वंशाचा दिवस येणार 9 महिने 9 दिवसानंतर. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. काय म्हणते मुलगी झाली म्हणते काय कळलं नाही काय म्हणते अहो थांबा थांबा, तुम्हाला मुलगा पण झालाय, तुम्हाला जुळी झाली. काय मला जुळी. मुलगा झाला मला मुलगा झाला बघ आई मी तुला म्हणले ना आपल्या घरी वंशाचा दिवस येणार होय आता सारे गावात फेडे वाटा फेडे. काय गाव जेवण करणार मला मुलगा झाला 18 वर्ष 18 दिवसानंतर. बाबा बाबा मी पास झालो बाबा मी पास झालो किती मार्क पडले का तुला टक्के अरे वा तर आपल्या खाण्याचं नाव रोशन केलं की मला तर 34% होते बोल काय पाहिजे तुला मला पार्टी काय किती पैसे पाहिजे तुला 5,000 एक आहे 10,000 मज्जा कर अरे पैसे बाबा बाबा मी पास झाले. मला हो काय करायचं एवढ्या मार्कांचं पण बाबा मला इंजिनियर काय व्हायचंय. इंजिनिअरिंग व्हायचं नाही शेवटी तुला घरी बांधणी करायला दुसऱ्या दिवशी जा आईला गावामध्ये मदत कर 24 वर्ष 24 दिवसानंतर. गण्या मला खूप टेन्शन यायला लागले गण्या माझा पोरगा दिसभर बोंबलं फिरत असते त्याला कोणी नोकरी तरी देते का नाही काय माहिती काय नाही रे हे होईल काय सगळं वाटायली नीट. होईल सगळं नीट. अरे पोरा गाडी गाडी काय होतं तुला हे काय केलं? दारू पिलास? अरे तुला अक्कल आहे का नाही दारू पिलास? बाबा बाबा काय झालं? काय नाही झालं पोरे काय नाही झालं बाबा एक आनंदाची बातमी आहे. काय झालं मी इंजिनियर झाले. काय? हो. बाबा काय झालं बाबा? मला माफ कर पोरे बाबा मला माफ कर वंशाचा दिवस होताच्या नादात मी माझ्या हक्काची लक्ष्मी कमावली पोरे माफ कर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यावा जर तुम्हाला वाटत असेल की शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यावा तर पहिल्यांदा आपल्या आई जिजाऊंच्या किंवा जिजाऊसारख्या लेखींचा आदर करायला शिका सन्मान करायला शिका जर एक पोरगी शिकली तर ती एक नाही तर 2 घरांचा उद्धार करते अडथळीत ती खंबीरपणे उभं राहते समाजात अन्यायाविरुद्ध ती उभं राहते ती फक्त एक स्त्रीच असते सक्षम स्त्री हीच आपल्या राष्ट्राची ओळख आहे हीच आपल्या राष्ट्राची ओळख कुठल्या वेशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात कुठल्या वेशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा शोधू कुठं शोधू कुठं देवा शोधू कुठं. दारू तंबाखू गुटखा सिगरेट अंमली पदार्थ क्षणिक आनंद घेतात परंतु संपूर्ण आयुष्याचं नुकसान करून सोडतात. आज आपण पाहणार आहोत अशाच एका तरुणाची गोष्ट. ए बन्या, ये इकडे अरे घे काय काय होत अरे 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 हे पण घे, बाबा. 1 महिना 1 दिवसानंतर. घराला वाटतं ए आई आलो मी अरे रोहित आला वाटतं. अरे काय केलं हे? काय हाल बनवलं ते स्वतःचं? काय चाललं काय नेमकं तुझं? ते मला काय माहित नाही तू पैसे दे नाही तर बघ तू अहो ऐकताय का? काय म्हणतोय? अरे काय केलीस तू शिवून आलायस हा कळत आला अरे मला वय माझ्या रे तिकडं मला शिकवतोय असल्या घरात नाही राहायचं मला निघ चल 3 महिने 3 दिवसानंतर क्वार्टर दे मला क्वार्टर त्या कॉटरी बाई आहे, बापाचा जीव गेला माझ्या अरे याच्या व्यसनाला कंटाळून याच्या बापाने जीव दिला खरंच अरे मी पण माझ्या घरच्या सोबत लय दमदाटी गेली लय चुकीचं वागलो या वेळेस तर माझी नोकरी पण गेली आता हे करू नको जा घरी आता त्या माफी मागायची हो लगेच सकाळी
त्याची हालत बघून मोहनला संताप झाला व त्याने केल्या कुठल्याची मालकीला कळली, त्याला महत्व कळलं आणि घरी थेट माफी मागायला तो आपल्या घरी जातो. बाबा अरे 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 बाबा काय हो बाळा? विलास चुकीचं वागलं तुझ्यासोबत मारहाण केली. माफ करा मला. आई काय झालं रे पोरा? या व्यसन लय वाईट. या व्यसनापायी माझ्या मित्राच्या बाबाचा जीव गेला. असू दे पोरा, असू दे. आता काय चुकलो आता तू व्यसन सोड आणि कामाला जा. हो बाबा, हे सगळं सोडतो आणि आजपासूनच चांगलं कामाला लागतो. खूप मोठा हो. हो, माफ करा. व्यसन हा एक आजार आहे. वैयक्तिक इच्छाशक्ती, कौटुंबिक विचार व योग्य तो उपचार या कारणामुळे व्यसनापासून आपण वाचू शकतो. अंमली पदार्थ वापरणारे आणि विकणारे दोन्हीही समाजासाठी धोकादायक आहे. म्हणून तरुणांनी आजच व्यसन सोडा. दारू नको, गुटखा नको, सिगरेटलाही नकार. दारू नको, गुटखा नको, सिगरेटलाही नकार. व्यसनमुक्त तरुण घडला तरच तरच होईल संसार. व्यसनमुक्त तरुण घडला तरच होईल संसार.